नाव आपलं नामदेव बाळू दडस, गाव टाकेवाडी. देवाची थोडक्यात काय माहिती सांगता येईल? देवाची माहिती म्हणजे असं आहे, देवानं ज्या टायमाला भक्त आणला, हा. शेगाव पन्हाळी श्रीरामाचं बाळ आणलं त्यातनं. हम्म. श्रीरामाचं बाळ आणलं देवाची सेवा करण्यासाठी. देवाची सेवा चालू झाली. आम्हाला पुजारकीचा मान आहे आणि त्याचं उत्पन्न कसं झाले परत हम्म. ते फलटणचं चोरांबले, हम्म. त्यांनी मुलगी दिली पुजाऱ्याला. हम्म. त्याला 2 मुलगं झालं परत. हम्म. आणि तो आरवाडीसनं इकडे राक्षसाचा ही डोंगर म्हणजे दैत्याचा डोंगर होता पहिला. हा. ते पहिला देव आरवाडीसनं इकडे येताना हम्म. पांघरीच्या माळाला तिथं टेकला त्या जागेवर. बर. तिथं बिरोबा नाव पावलं. हा. तिथं मंदिर झालं. हम्म. आता मंदिर झाल्यावर तिथनं परत दैत्याचा इथं लय खेळ माजला होता. हम्म. देव आला इकडे. बर. आल्यानंतर युद्ध झाला. हम्म. युद्ध होऊन राक्षस दैत्य सगळं मारलं. हा. देवानं ही किल्ला जिंकला. हम्म. आता जिंकल्याबरोबर परत पुजारी लग्न होऊन हम्म. 2 मुलं झाली. हम्म. एक मूल त्या जाग्यावर खालतं पांघरीला पाणी घाला ठेवलं बर. आणि एक हिथं ठेवलं. हम्म. दोघांची 2 गावं झाली. खालीकडल्या गावाचं नाव पांघरी हम्म. आणि इथल्या ह्या किल्ल्यापासल्या टाकेवाडी. ही बरं. टाकेवाडी नाव का पडलं हम्म. तर इथं देवाच्या समोर टाका आहे हम्म. म्हणून टाकेवाडी नाव पडलं. कुठं येते टाक? ही काही टाका आहे, दगडी टाका आहे. हा. खाली ही जी विहीर जी आहे हा. ही टाका आहे आणि म्हणून टाकेवाडी नाव पडलं. देवाचा मान कोणाकोणाला येतं? फक्त दडच कंपवली म्हणजे श्रीरामाचीच बाळ आहे ती, हा. त्यांच्याच वंशाला फक्त आहे असं आहे. बाकीची तर पै पाहुण्यांना देव सारवाला आहे. हम्म. हा हा, तेच बाकीचे कोण कोण मानकरी पुजारी? पुळी 18 कुळी आहेत त्या. बर. मग तुम्हाला सांगतो काळे आहे ती. हम्म. काळ्याचा बाकुणकीच्या टायमाला मान आहे. तिचं बिरोबाचं ठाण आहे इथं. हा. मग तिथून तुम्हाला सांगतो शेला पाकुडी देऊन वाजत गाजत जेव्हा कामाबाईपाशी येते हम्म. आणि ते आणल्याशिवाय बाकणूक उभी राहत नाही असं आहे. देवाची मेन जत्रा कधी असते? दशमीला कशी असते ती जत्रा? 9 दिवसाचं नवरात्र. हम्म. 10वी दिवशी दशमी असते का नाही. हा. मग शिलंगणा दिवशी यात्रा देवाची. बर. आणि कुठलाही घट 7वीला 8वीला उठला, हा. चतुर्थीचा घट ही 9वीलाच उठणार आणि 10वी दिवशी यात्रा. का पब्लिकला फास्ताव होईल म्हणून वर्षभर बकरी कुकरी पुन्हा तुम्हाला सांगतो दडाच घालते ती नवसाचे. नवसाचं. बर. आणि सप्ताह इथं हा. सप्ताह कधी असतो? वैशाखाच्या महिन्यात नित्या वैशाखाला आमशापासून चालू होतो 7 दिवसाचा. बरं. दडस आडनावाबद्दल काय सांगताल तुम्ही? दडस आडनाव कसं पडलं? दडस आडनाव म्हणजे देवाला दाढी असल्यामुळं हा. जटा बी देवानं ठेवली आणि दाढी बी देवाची होती. हम्म. मग आता पुजाऱ्याला इथं काय ते पहिली सुई नव्हती कुठलीच. हा. हा. मग ती देवामुळं पुजाऱ्याला बी दाढी राहिली, जटा बी राहिल्या. बरं. म्हणून दडस आडनाव पडलं श्रीराम बाळा असं झालं. अशा पद्धतीची ही कथा आहे थोडक्यात. हा. थँक्यू.